तो बंधूचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल माझ्या चॅनलवर जा तर नक्की जाऊन बघा आणि यूट्यूबवर बघत तर मी व्हिडिओ टॅग करीन. त्यानंतर हे पी ओ पीमधले जे लाईटी असतात ना ते खूप दिवसापासून खराब झाले होते. चालू करायचं म्हणजे घरात सामावून ठेवलं होतं पण वेळच मिळत नव्हता त्या काकांना. मग ते शेवटी फायनली म्हटलं की हां मला वेळ आहे. मग ते ए सीचं कामसुद्धा होतं बघा. लावल्यानंतरच एक वेगळाच लूक आला. त्यानंतर ए सीचं पण काम केलं. फॅनसुद्धा थोडंसं खराब झालं होतं. त्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. त्याच्यानंतर माझं इथे यूट्यूबचा मास्टर क्लास पण चालू होता. म्हणजे ऑलरेडी माझा मास्टर क्लास झालेला आहे पण त्याच्यामध्ये हे पण काही यूट्यूबमध्ये न्यू अपडेट येतात ना तर त्या रिलेटेडसुद्धा पुन्हा मग ते म्हणजे गुगल कॉल चालू असतो. त्यानंतर इथे सेकंड डे आमच्या सासूबाई वगैरे आल्या होत्या. सासूबाई, दीर, सासरे सगळेजण म्हणजे आले होते. का तर केशवचा बड्डे होता म्हणून. सो त्याच्या आदल्या दिवशी ते लोक आले होते एक दिवस आधी. सो आता मटणाचा बेत करायचा बिकॉज सासऱ्यांना तर मटण खूप आवडतं आणि इव्हन दिरालासुद्धा आवडतं. सासूबाईने ते चहा स्वतः गरम करून घेतला. याचं रिझन सांगते. बिकॉज मी मटणाला हात लावलं होतं. चहा बनवलं तेव्हा मटणाला हात लावला होता. तोपर्यंत त्यांनी पिला. त्याच्यानंतर सेकंड टाईम त्यांना चहा प्यायचा होता. ते बोलले की तू मटणाला हात लावलेला सो मी तुझ्या हातचा चहा पिणार नाही. त्यांचं असं होतं. मग त्यांनी स्वतः चहा करून म्हणजे उकळून घेतला आणि पिला. त्याच्यानंतर इथे बाहेर त्या लोकांचं मस्त पण चिकू खाणं चालू होतं. त्यानंतर संध्याकाळी आमच्या लग्नाची शिडी लावली तर आमच्या सासूबाई थोडेसे इमोशनल झाले. मे बी त्यांना काहीतरी आठवलं असेल त्यामुळे त्या रडत होत्या. त्यानंतर तिथे तर संध्याकाळी 10:30-11 वाजता आमचं होतं की आता 12 वाजता आम्हाला मिड नाईट सेलिब्रेशन करायचं होतं छोटंसं. त्यासाठी मग आम्ही सगळेजण असे बसलो होतो आणि त्यानंतर मग मिड नाईट सेलिब्रेशनचं कसं केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ